सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. फायनली आज रविवार आहे आणि जवळपास 3 महिन्यानंतर मी बाहेर पडतो आहे फिरायला. ती पण आपली पहिली मान्सून राईड असणार आहे. माझ्यासोबत हा नदार आहे आणि हा आपला डेलीचा लेट पार्टनर निरंकार आहे. त्याला घाल शिव्या घातलेल्या आहेत एकदम. आता नेक्स्ट टाईम आला तर त्याला आपल्याला सोडायचंच आहे. तर आता इकडून आपण सध्या आहे मुरबाडच्या थोडंसं पहिले आहे आणि हा जो रस्ता आहे तो मुरबाडला जातो आणि इकडून मुरबाड जवळपास 20 किलोमीटर दाखवते आणि मग तिकडून पुढे एक माळशेजला आपल्याला जायचा प्लॅन आहे सध्या तरी अजून. म्हणजे माळशेज हे कल्याणपासून जवळपास 76 किलोमीटर दाखवत होता तिकडे बोर्डवर, सायनेज बोर्डवर. तर आता इकडून आपल्याला माळशेजला जाऊया. तिकडचे काही व्ह्यूज, पावसाळी व्ह्यूज बघायला भेटतात ते बघून घेऊया आणि माझ्या व्हिडिओमार्फत पण तुम्हाला बघायला भेटेल. खूप टाईमनंतर फिरतो आहे. ही अचानक झालेली, डिसाईड झालेली आपली पिकनिकच आहे. आपण राईड वगैरे असं काय करत नाही, आपली पिकनिकच असते. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमार्फत पूर्ण पिकनिक आपण कशी एन्जॉय करायची मी तुम्हाला सांगत असतो. तो बाकी रस्ते वगैरे तर तुम्हाला माहिती आहे, गुगलवर टाकून सगळं भेटतं आजकाल. तर आता पुढे आपण जाऊया बघत काय बघायला भेटतं. चला मित्रांनो फायनली सुरुवात झालेली आहे आपल्या ऑफ रोडिंगला आणि रस्ता बघा तुम्ही, एकदम सुंदर आहे. चॉकलेटी रस्ता आहे एकदम, सगळीकडे चॉकलेट पसरलेलं आहे. म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो ना, तुम्हाला जे व्हिडिओमधून दिसते ना असाच रस्ता आहे. मगाचपासून गेले 4-5 किलोमीटर मी चालतो आहे, असाच रस्ता तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे येताना थोडं सांभाळून या, व्यवस्थित या, आरामात या. आहे आपण मुरबाडमध्ये, पक्की गर्दी आहे इकडे मित्रांनो. फायनली आम्ही एंट्री करत आहोत आता खऱ्या खुऱ्या माळशेज घाटामध्ये. तुम्ही डोंगर रांगा बघू शकतात, माळशेज घाटाच्या डोंगर रांगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिवनेरी, त्यांच्या या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत आपण प्रवेश करत आहोत. मित्रांनो फायनली थोडासा घेतलेला आहे ब्रेक 5 मिनिटाचा. म्हणजे आपला जॅकेट होता तो आपण काढलेला आहे, आझाद पंची झालेलो आहे. आणि तुम्ही हे बघा, ढगा बघा, हा बहुतेक कालू वॉटरफॉल आहे. इकडून ना हरिश्चंद्र गडाला जायला रस्ता आहे. फुल एकदम डेन्स फॉरेस्ट आहे या साईडला, एकदम डेन्स. वरती कदाचित पाऊस लागायची शक्यता आहे. ढगं जमलेले आहेत, फुल छान वातावरण झालेलं आहे. आणि जरा पॅकिंग त्या साईडला चालू आहे निरंकारांनी नदारची. तर आज हाफ चड्डी घालून आलो आहे, हाफ चड्डी. जरा पाऊस आला तर देवाची कृपा, ना आला तर देवाची इच्छा. काय बोलतो, बरोबर ना? चला लगेच पहिले पकडतात. मित्रांनो जबरदस्त असा क्लायमेट झालेला आहे घाटामध्ये. मगाशी क्लायमेट होता उन्हाचा आणि इकडे क्लायमेट आहे, तरी पण बराचसा पाऊस अजून नाही आहे. हे बघा हे एक नंबर. लहान पोरं, अजून पाऊस बराचसा झालेला नाही, तरी पण छोटे वॉटरफॉल दिसतात आपल्याला. जबरदस्त. ए देवा, पाऊस पडू दे रे बाबा, धो पडू दे, धो. भिजायला आले, एकदा तरी भिजव. रेनकोट आता नाही घालायचा. बघा इथेच भिजायचं, आम्हाला इथेच भिजायचं. बस इथे येऊन पैसे भिजून जायचं, पैसे वसूल. बघा सेल्फी पॉईंट बघ. थांब ना, पुढे जाऊन येऊया. हे बघ वांद्र बघ, जबरदस्त ना सिनेरी झालं. पाऊस नाही आहे, फक्त पाऊस नाही.
मित्रांनो हा थोडासा रिस्की आहे, कारण दरड कोसळण्याची शक्यता आहे. दाट एकदम भयंकर असा दृश्य आणि निसर्गाने नटलेला असा सह्याद्री, जबरदस्त. मित्रांनो बघा सह्याद्री बघा, ही धुकं बघा, धुकं कसली दिसत आहे. मित्रांनो हा पॅच अजूनही तसाच आहे जसं मी मागच्या वर्षी आलेलो, सेम एकदम. काहीच याची मेंटेनन्स. बाय गॉड, जबरदस्त खड्डा आहे, मोठा ते पण. हे बघा, घाट असावा तर असा सुंदर आहे एकदम. वातावरण झालेलं आहे एकदम. पाहिजे तसा अजून पाऊस तर नाही आहे. मित्रांनो मस्त हनुमानाचं असं मंदिर आहे इकडे, छान एक नंबर. जबरदस्त. तो आता आपण जाऊया या अशा टनलमधून. जबरदस्त असा टनल आहे. आता अजून पुढे जाऊया. गर्दी भयंकर आहे, गर्दी सगळीकडेच गर्दी. जबरदस्त एकदम सिनेरियो जबरदस्त आलेला आहे. फुल एन्जॉय. पाऊस आला नशीब. जबरदस्त असा सिनेरियो आणि थंडी वाजते. जास्त करून ना 4 मिनिटाचा व्हिडिओ. मित्रांनो जबरदस्त असा सीन झालेला आहे. हे बघा पूर्ण धुकं झालेली आहेत या साईडला. हे बघा फुल आणि खोल दरी आहे ह्या साईडला. मगाचपासून पाऊस काहीच नव्हता, पण जबरदस्त असा. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना पाऊस. एकदम पब्लिक पण तिथे माणसांच्या आलं की मित्रांनो भयंकर असा मस्त पाऊस आलेला आहे. खूप देवाने आपली प्रार्थना ऐकलेली आहे आणि मस्त भिजलेलं आहे. तर धुकं बघू शकता. आणि हे बघा गाड्यांची ट्रॅफिक लागली आहे, रांगच लागलेली आहे. आणि आम्ही अजून थोडासा ब्रेक घेतलेला आहे, थोडा हॉल्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही अजून जरा वरती जाऊ, MTDCला जाऊ, रिसॉर्टच्या इकडे. तिथून सिनेरियो बघू काय कवर करता येते. त्याच्यानंतर आता जरा मॅगी खायचा प्रयत्न करतोय, म्हणजे मॅगी खातोय, भूक लागले. त्याच्यानंतर मग खाली जाऊ. मित्रांनो फायनली मॅगीचा प्रोग्राम झालेला आहे. ही बघा इकडे मॅगी बनते. एक नंबर. हा मी बोलतोय वेगळा एकदम. कोळशावरची मॅगी आहे, माळशेज घाटातली कोळशावरची मॅगी आहे. मित्रांनो नयनरम्य असं सुंदर वातावरण झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी जस्ट पाऊस नव्हता, पण जे पाऊस आला आणि पूर्ण काय बोलतात वातावरण चेंज करून टाकलेलं आहे. धुकं बघा किती झालेली आहेत आणि थंडी तर जबरदस्तच वाजते, कुडकुडतोय. मजा येते, पण पब्लिक पण मजा घेते. हा फॉग वॉटरफॉल अजून ॲक्टिवेट नाही आहे बघ, पाणी नाही आहे. अच्छा सो मित्रांनो आता आपण MTDCच्या इकडे आलेलो आहे. हे बघा MTDCचं
इथून पुढे जाऊन जरा बघूया काय बघायला भेटतंय, कारण ह्या साईडला कधी आलेलो नाही. पुढे गेलेलो आहे शिवनेरीपर्यंत महाराजांचं दर्शन घ्यायला, पण ह्या साईडला कधी आलेलो नाही. बघूया इकडे जरा. हे माझ्या मागे बघताय ते MTDCचं रेस्टॉरंट आहे ह्या साईडला, फ्लेमिंगो रेस्टॉरंट. आणि इकडे चिल्ड्रन प्ले एरिया ह्या साईडला, हे बघा. आणि इकडे व्ह्यू पॉईंट आहे वाटतं, व्हॅली व्ह्यू पॉईंट आहे, व्हॅली व्ह्यू पॉईंट. देखते तो कम से कम व्हॅली व्ह्यू पॉईंट आहे ह्या साईडला दोन्ही साईडला. हां इकडे ए चल ये, इधर भी है दोनों तरफ है. पहिले इधर जाके आते, चल इकडे. त्या साईडला व्हॅली व्ह्यू पॉईंट आहे वाटतं. पाऊस मस्त लागलेला आहे. जबरदस्त कुडकुडतो अक्षरशः. व्हॅली तर काहीच दिसत नाहीये. संभल के हाँ एकदम नदार. ये नीचे देख क्या, पैर फिसल रहा है. ही बघा व्हॅली. ही बघा व्हॅली. तुम्हाला कदाचित दिसत नसेल कॅमेरामधून, पण डोळ्यांनी जबरदस्त. आपण त्या साईडला होतो तिकडे. सेल्फी पॉईंट आहे. पाणी ना अजून वॉटरफॉल असं ॲक्टिवेट नाही झालेलं आहे, जसे पाहिजे तसे ॲक्टिवेट नाही आहेत. तर ॲक्च्युली आता आम्ही खाली उतरलेलं आहे नॉर्मलचं, आणि इकडे छोटासा एक धबधबा आहे लहान मुलांसाठी गुड. MTDCच्या इकडून जाऊन आलो आहे, आणि जवळजवळ जाता जाता आता काय काय बघायला भेटतं किंवा काय काय छोटी मोठी एन्जॉयमेंट करायला भेटते, प्रत्येक छोट्या गोष्टीमधून हा आनंद घेऊया आपण आपल्या व्हिडिओमार्फत. तुम्हाला पण आनंद भेटेल, मला तर भेटतोच. लाईव्ह जाताना अजून काय बघायला भेटते, माळशेज घाटात येणाऱ्या पब्लिक तर माहीतच आहे, खूप काही गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या. या बघण्यापेक्षा अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत. पुन्हा एकदा आपण टनलमधून मित्रांनो जात आहोत. टनल हा ना इकडे बघा, किल्ले राजगड, बैरजी नाईक, महाराजांचं छायाचित्र, आपल्या मावळ्यांचं छायाचित्र इकडे पूर्ण रेखाटलेलं आहे. पाऊस परत चालू झालेला आहे का काय, हळू हळू जबरदस्त असं सिनेरिओ. खरंच हळूहळू खाली जाऊया आपण. हां याच्यापेक्षा पुढे पडतं. मित्रांनो खाण्यापिण्यासाठी मस्त, फक्त जरा रस्ता चांगला झाला पाहिजे, म्हणजे जे प्रवासी आपले पर्यटक येतात, प्रवाशांपेक्षा आपण पर्यटक म्हणतो. हाँ अरे तू देखा नहीं, डेंजर है. मेरा एक वीडियो देख, उसमें बारिश क्या है, उसमें पानी क्या है. यहाँ से मैं एक वीडियो खींचेला है पिछले साल का. इकडे जबरदस्त असा वाहणार आहे इकडे. हॅलो हॅलो, भूक लागली. बस बस. थोडं खाली उतरल्यावर आहे बघा असा वॉटरफॉल दिसेल छोटा. ह्या साईडला एक वॉटरफॉल आहे, त्या साईडला एक वॉटरफॉल आहे. तर आता इकडे जाऊया या वॉटरफॉलला. नदा पाय उगा थंडगार पाणी आहे ना, सांभाळून चला. हळू हां राहू दे चल. मित्रांनो फायनली वॉटरफॉलला आलेलो आहे आपण. जबरदस्त. हे बघा नदार खाली पण बघ.
हिरो पुढे जा मित्रांनो. मस्त असा वॉटरफॉल आहे, भिजलेलं आहे जस्ट आता. आणि इकडून आता पाय बी पडला असता. पाण्याचा फ्लो बघा, तिकडून येतो पूर्ण पाण्याचा फ्लो. पूर्ण मस्त एकदम म्हणजे सुकलेलो आणि भिजलो आता परत. आता गरमागरम चहा प्यायचे वॉटरफॉलमध्ये. इकडे फॅमिली, खूप सारी फॅमिली पण आहे. लहान लहान मुलं पण एन्जॉय करू शकतात. ॲक्च्युली पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. छोटा वॉटरफॉल, पाण्याचा फोर्स खूप जास्त, पण एन्जॉय करू शकता. तर तुम्ही या माळशेज घाटामध्ये आले तर नक्की आहे इकडे. तर आता आपण जाऊया चहा प्यायला. मित्रांनो अजून एक इकडे वॉटरफॉल आहे. इकडे भिजलो पण इकडची व्हिडिओ काढली नाही. हा एक वॉटरफॉल आहे. पब्लिक त्यासाठी वरपर्यंत जाते, खाली एन्जॉय करते. खूप सारी लहान लहान पब्लिक, मोठी पब्लिक. तर आता आपण जाऊया जरा गरमागरम चहा मारूया. कसा वाटला ना दार? मस्त मजा आली ना जरा. यादगार दिवस राहणार आहे. राहायला हालत बेकार झाली. आता अजून गाडी चालवायची. अजूनही आठवण आहे. बरोबर 1 वर्ष पहिला बेडमध्ये होतो मी. अच्छा. आणि फक्त व्हिडिओ बघायचो. अच्छा. की मी सोचलेलं की मी इथे येईन एक. अच्छा. आणि बरोबर 1 वर्षानंतर आला ना. उपरवाले की कृपा आहे. तुझ्या मुले असं काय नाही. तुझ्या मुले इथे आहे मी. चला एन्जॉय करा. प्लॅन करण्यासाठी आज है ना. आयुष केला पण चांगला झाला. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. हसत खेळत राहा, एन्जॉय करा. यस मित्रांनो, अशा प्रकारे आपला माळशेज घाटातला हा पूर्ण प्रवास होता. सकाळी निघालेलो होतो 8:30 ते 9ला निघालेलो. आता जवळपास 4-4:30 वाजलेले असतील. आणि आता चहा प्यायला दोन्ही वॉटरफॉल थोडी एन्जॉय केले 5-5 मिनटं. आणि इकडून परत प्रवास रिटर्न मुंबईला निघते. तर मला सांगा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास माळशेज घाटात 2024चा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय संभाजीराजे.